आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवात जीव असेपर्यंत मी अंतर देणार नाही। तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? बरोबर आहे, हे बरोबर नाही। बस तुम्ही निवडणूक लढवणार नाही अशी जी स्वच्छ झालं, सुंदर झालं, चांगलं झालं। जे काही विधिमंडळामध्ये आमदार निवडून आलेत त्या आमदारांच्या मध्ये जर सगळ्यात नशीबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत। त्याचं कारण असं आहे की अजून 2.5 वर्षच झाली, अजून पुढच्या 2.5 वर्ष बाकी आहेत, पण 2.5 वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेते पण झाले। कुठलं पद काय 2.5 वर्षामध्ये ठेवलं नाही। तुम्ही इतकं एकनाथराव शिंदे साहेबांचं समर्थन करत होता, मग मागच्या टर्म मध्ये एकनाथराव शिंदे साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जे होते त्यावेळेस फक्त रस्ते विकास महामंडळच खातं का त्यांना दिलं? भाजप आणि शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले 40 आमदार असं एकत्र सरकार करायचं ठरवलं। ते सरकार करत असताना मुख्यमंत्री म्हणून 106 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, पण 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते। ह्याच्यात निश्चितपणे काही काळं बेरं आहे। माझी आपल्याला विनंती आहे, परत परत ते सांगू नका आमनी भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून काय, सगळ्यांनी साहेबांच्या पकडूनच काम केलेलं आहे, परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्यात एकच नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला विरोधी पक्ष नेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता, परंतु आमदारांनी आग्रह केला, त्यांनी ते सह्या केल्या आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या खातर आणि नेते मंडळींनी पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी हो। 1 वर्ष मी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलेलं। ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे तू कडक वागत नाही। आता म्हणलं काय त्यांची गचोरी धरू का काय करू, कडक वागत नाही म्हणजे काय अजून कळत नाही। पण म्हणलं आता बाद झालं, मला त्याच्यातनं मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो। एक मिनिट, अर्थात हा अधिकार हा नेते मंडळींचा आहे, पण माझी इच्छा आहे, बाकीचे वेगवेगळी इच्छा प्रदर्शित करतात। आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे। थोडं संघटनेत कुठलंही पद द्या, काय कसलंही पद तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या, त्या पदाला न्याय दाखवून देईल एवढा शब्द देतो थांबतो। जय हिंद, जय महाराज। का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची। मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना। त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं। पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणास ठाऊक, त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? अजित दादा आले, ट्रिपल इंजिन झालंय आणि त्या ट्रिपल इंजिनला काहीतरी काय म्हणाले, काय दुब्याचा बुस्टर मिळाला। कसं आहे, आता पूर्वी सगळे हेलपाटेवाला काम होतं, आता हेलपाटेवाला शब्द बंद, खेटे मारणे हा शब्द बंद। त्यामुळे होय खरं आहे। का मराठीत कळत नाही काय? सगळ्यात भारताला कशाला सांगायचं, माझ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे। काही नाही, कधी कधी आपल्याला काम असल्यानंतर आता तुम्ही काही बसलाय आणि एखाद्याला पुढचं विमान पकडायचं असेल 8 साडेआठचं तर पटकन आता मी जातो, माझी विमानाची वेळ झाली म्हणल्यावर निघून जाता ना।
नाही बाबा, धुसफूस अजिबात नाही, कुठलं चित्र नाही. ऑल इज वेल. एकदम असे अजित पवार अपोलॉजेटिक का झाले असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. कारण तुम्ही जेव्हा लोकसभेच्या वेळेस पण तेव्हा आक्रमकतेनं प्रचार करत होतात, पण त्यानंतर असे एकदम स्वर सॉफ्ट झाला आणि अपोलॉजेटिक झाला, असं का झालं असावं? मनात आलं म्हणून झालं. आपलं मन मला जे सांगतं तसं मी करत असतो. तुम्ही आत्मपरीक्षणाच्या मोडमध्ये गेला. नाही, तसं नाही. एकंदरीत माणूस अनुभवातनं नवीन 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 काही काही शिकत असतो. मला आज एवढी मोठी जबाबदारी माझ्या सहकाऱ्यांनी टाकलेली आहे. त्यावेळेस ह्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुन्हा निवडून आणून पुन्हा योग्य पद्धतीनं आम्ही सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे. त्याकरता काही आमूलाग्र बदल करणं गरजेचं होतं. त्या पद्धतीनं आम्ही केले. आपण कुठली गोष्ट घडली, एखादा रिझल्ट आल्यानंतर त्याच्यातनं चुका झाल्यानंतर दुरुस्त करतो. माझा स्वभाव आहे, चूक झाली तर मी मान्य करतो आणि पुढे जातो. चूक मान्य तर केली पाहिजे. जर मान्यच केली नाही तर उर्मटपणा वाटतो. दर्शन घे, दर्शन काकाचं. आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो. खुर्च्यांची थोडी आतला बदल झाली आहे. मनात तर काही जात नाही ते. आतला बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे. आतला बदल झाली पण बदला बदल नाही झाला. आणि टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या 2.5 वर्षात काम केलं महायुती सरकारने, तेच आम्ही पुढे या ठिकाणी पुढे नेतोय. राही भिडे म्हणाल्या की उद्याच्याला ह्या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो. कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय. त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही. मला या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवात जीव असेपर्यंत मी अंतर देणार नाही. आपल्याला